चला मैत्रिणींनो, तयार होऊया येणाऱ्या रक्षाबंधनसाठी। मेकअप करण्याआधी स्किनला हायड्रेट करणं गरजेचं आहे, म्हणून मी इथे घेतलंय पॉन्ड्सचं वॉटर बेस मॉइश्चरायझर। हे एकदम नॉन स्टिकी आहे आणि एकदम लाईट वेट आहे। इथे माझ्या गालावर थोडे पिगमेंटेशनचे डाग आहेत, ते हाईड करण्यासाठी मी इथं डर्माचं डार्क कलरचं कन्सिलर घेतलेलं आहे आणि ते बोटानेच ब्लेंड केलं आहे। फाउंडेशनसाठी इथे मी घेतलं मॅकचं फाउंडेशन, पण ते माझ्या स्किनपेक्षा 1 ते 2 टोन जास्त लाईट आहे, म्हणून त्यामध्ये मी PSCचं एक डार्क शेडचं 1 ड्रॉप फाउंडेशन मिक्स करते। दोन्ही फाउंडेशन छान असे मिक्स केलेत आणि पूर्ण फेसवर लावून घेते। हे दोन्ही फाउंडेशन एकदम लाईट वेट आणि वॉटर बेस आहेत, त्यामुळे अगदी सगळ्या प्रकारच्या स्किनवर तुम्ही हे फाउंडेशन वापरू शकता। अगदी ऑइली असो, ड्राय असो किंवा कॉम्बिनेशन स्किन असो, ऑल टाईप स्किनवर तुम्ही हे फाउंडेशन वापरू शकता। फीचर्स हायलाईट करण्यासाठी इथे मी शोपारेलचं एक लाईट फाउंडेशन घेतलंय आणि ते बोटाने टी झोनवर लावून घेते, म्हणजे अंडर आईज, नोजवर, अप्पर लिप आणि चीनवर या एरियावर लावून ते ब्रशने तिथल्या तिथं ब्लेंड केलं। जसं आपण फाउंडेशन पूर्ण फेसवर स्प्रेड केलं, पण हे आपल्याला तिथल्या तिथं ब्लेंड करायचं आहे। आता फाउंडेशनला लॉक करण्यासाठी इथे मी घेतले रिकोडची ट्रान्सलुसंट पावडर आणि ती पफने पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे, ह्याच्याने तुमचा मेकअप लॉक होतो। आता पावडर लावल्या पूर्ण फेस एकदम पांढरा दिसतो, त्याच्यामुळे फेसला एक डायमेन्शन येण्यासाठी इथे मी थोडं कंटोर करून घेते। आता ब्लश आणि हायलायटर लावले आणि आपला बेस रेडी झालेला आहे। आता आय मेकअप करायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तर मी इनसाइड कॉस्मेटिकची ही आयब्रो पेन्सिलने आयब्रो फिल करून घेते आणि नंतर आयलिडवर एक लाईट कलरचं कन्सिलर लावलेलं आहे। मग एक काजळ पेन्सिल घेतली आणि अगदी लॅश लाईनच्या जवळ एक लाईन ड्रॉ करून घेतली। त्यानंतर असा एक फ्लॅट ब्रश घेतला आणि ते जो काजळ लावलेला होता ते आपल्याला ब्लेंड करून घ्यायचा आहे। आता आयशॅडो पॅलेटमधून एक पीच कलर घेतलाय मी आणि तो जो काजळ लावला होता आपल्याला त्याच्यावरती मी तो कलर ब्लेंड केला आहे। त्यानंतर मग इथे एक गोल्डन शिमर घेतलंय आणि ते आयबॉलवर लावून घेतलंय। सेम प्रोसेस दोन्ही डोळ्याला केले आणि आता मी इथे करणार आहे लायनर। लायनरसाठी इथे मी घेतले लॅक्मेचं लिक्विड लायनर आणि दोन्ही डोळ्याला मी लायनर लावून घेतलंय। त्यानंतर वॉटर लाईनवर काजळ पेन्सिल लावले, मस्करा केलाय। दोन्ही डोळ्याला सगळ्या प्रोसेस मी सेम केलेल्या आहेत। लिपस्टिकसाठी इथे मी घेतले रिकोडची 03 नंबरची लिपस्टिक आणि ती लिपस्टिक लावून घेतले। मग इथे मी मेबलिनचं लिप ग्लॉस घेतलंय। हे ट्रान्सपरंट लिप ग्लॉस आहे, त्याच्यामुळे लिपला एकदम शाईन येते। आणि आता आपला मेकअप कंप्लीट झालेला आहे। हा आहे आपला फेस्टिवल ग्लोविंग मेकअप। मेकअप कसा वाटला नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा करा। ओके, चला बाय।